परंतु महाराष्ट्र शासनानं सेंद्रिय शेतीचं धोरण जाहीर केलेलं आहे। आताच आपल्या सातारचे जे अशोक साहेब शेतकरी आहेत त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, मॅडमनी पण मनोगत व्यक्त केलं। आपल्याकडं देशी गाईमध्ये खिलार ही जात जी आहे ती सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये त्याचं ओरिजिन आहे आणि सध्या त्या भागामध्ये अतिशय तीव्र टंचाई पण आणि दुष्काळ सदृश परिस्थिती आहे। त्या ह्याच्या संदर्भात आपण काय मदत करू शकत असाल तर आपण करू शकतो। त्याचबरोबर स्वामीजींनी सांगितलं की प्रत्येक घरटी एक गाय आपण पालन करण्याच्या दृष्टिकोनातून आपली जी आत्मा संस्था जी आहे शासनाची यामार्फत जर चांगले असे गाय पालन करणारे आणि सेंद्रिय शेती करणारे शेतकरी एकत्र आले तर 30 शेतकऱ्यांसाठी जे कौशल्य आधारित शेतीशाळा म्हणून आपण राबवणार आहोत त्यांना 5 दिवसाच्या ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं तांत्रिक आणि प्रॅक्टिकल वजा आपण प्रशिक्षण घेऊ शकतो। त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी ह्यात सहभागी झालं तर निश्चित आत्मा संस्थेमार्फत कृषी विभागामार्फत शेतीशाळेच्या माध्यमातून त्यांचं प्रशिक्षण घेण्याचा आपण उपक्रम राबवू शकतो। त्याचबरोबर आता सांगितलं म्हणजे शेतीचं महत्व, बाजार व्यवस्था, शेती परवडत नाही या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी गट स्थापन करून आपण महिला बचत गट वगैरे स्थापन केलेले आहे। जे भाजीपाला वगैरे तयार करणारे जे शेतकरी आहेत असे गटानं जर हे आलं तर उत्पादक ते ग्राहक या पद्धतीनं डायरेक्ट मार्केटिंगची सुद्धा व्यवस्था निर्माण केली जाणार आहे। आपल्याकडे जे भाजीपाला उत्पादक असतील तर ते येऊन सोलापूर शहरामध्ये विक्री करू इच्छित असतील तर सोसायटीच्या माध्यमातून त्यांना सकाळ किंवा संध्याकाळी 2 तास तिथं विक्री व्यवस्था पणन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण आत्मा संस्थेमार्फत आणि कृषी विभागामार्फत प्रयत्न करणार आहोत। आणि ही सेंद्रिय शेतीची संकल्पना आज ताईंनी सांगितलं की पैसे भरपूर पैसे देऊन सेंद्रिय किंवा चांगल्या मालाची अपेक्षा शहरामध्ये होते। शेतकऱ्याला गाव स्तरावर विकायला परवडत नाही। मेजर जो शेअर आहे तो आडत्या किंवा दलाल घेत आहे। या दृष्टिकोनातून ही पणन व्यवस्था जे ज्यांना पाहिजे ते पिकवायचं धोरण आपण या दृष्टिकोनातून पुढे राबवूया आणि यासाठी जर सहकार्य केलं तर आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो। धन्यवाद।